नमस्कार मराठी रसिक प्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो. अजून 3-4 वेळासोबत अविनाश तुमच्यासमोर. माझी पहिली चारोळी माझ्या दिलजले मित्र मैत्रिणींसाठी ज्यांनी त्यांच्या लाईफमधलं समवन स्पेशल मिस केलेला आहे, गेलेला आहे तो त्यांच्या लाईफमधून, आणि ते तडपत आहे की तो परत यावा. त्यांच्या फिलिंग्स ट्रॅप करण्याचा ट्राय केला आहे 4 लाईनमध्ये. एकच इच्छा, एकच मागणे. एकच इच्छा, एकच मागणे. फक्त तू स्वप्नात अशीच येत जा. एकच इच्छा, एकच मागणे. फक्त तू स्वप्नात अशीच येत जा. प्रत्यक्षात प्रत्यक्षात जरी सोडून गेलीस मला, स्वप्नात तरी मला तुझ्या हृदयात घेत जा. एकच इच्छा, एकच मागणे. फक्त तू स्वप्नात अशीच येत जा. प्रत्यक्षात जरी सोडून गेलीस मला, प्रत्यक्षात जरी सोडून गेलीस मला, स्वप्नात तरी मला तुझ्या हृदयात घेत जा. माझ्या दुसऱ्या चारोळीचा विषय हा वेगळा आहे. इमॉर्टल लव्ह. प्रेमामध्ये धुंद झालेल्या कपल्सना त्यांचं प्रेम कधी कधी इमॉर्टल वाटतं. तुझं आणि माझं नातं, तुझं आणि माझं नातं हे त्या ताऱ्या इतकंच जुनं आहे. तुझं आणि माझं नातं हे त्या ताऱ्या इतकंच जुनं आहे. युगानुयुगाचं बंधन आहे. युगानुयुगाचं बंधन आहे. फक्त जन्म बदलणं आहे. तुझं आणि माझं नातं हे त्या ताऱ्या इतकंच जुनं आहे. युगानुयुगाचं बंधन आहे. फक्त जन्म बदलणं आहे. माझी तिसरी चारोळीचा विषय हा आहे, कधी कधी मैत्री प्रेमामध्ये ट्रान्सफर होते, आणि ज्यावेळी ते होतं त्यावेळी बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, आणि कधी कधी ती सोडूनही जाते किंवा तो सोडूनही जातो. तुझ्याशी फक्त मैत्री करायची, तुझ्याशी फक्त मैत्री करायची हाच माझा डाव होता. तुझ्याशी फक्त मैत्री करायची हाच माझा डाव होता. पण मला काय माहीत होतं, पण मला काय माहीत होतं, तोच आजसाठीचा माझ्यावरती सर्वात मोठा घाव होता. तुझ्याशी फक्त मैत्री करायची हाच माझा डाव होता. पण मला काय माहीत, तोच आजसाठीचा माझ्यावरती सर्वात मोठा घाव होता. आशा करतो माझं विदाऊट नियम असलेल्या चारोळ्या तुम्हाला आवडल्या असतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट टाईम. हॅव अ ग्रेट टाईम. थँक्यू.